नमस्कार मित्रांनो, कथेचा ठेवा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण आनंदीबाई जोशी यांची भाग 2 ही कथा पाहणार आहोत। फिलाडेल्फियातील वुमेन्स मेडिकल कॉलेज ऑफ पेनसिल्व्हेनिया मध्ये आनंदीबाईचा दिवस अभ्यासाने भरलेला असे। सकाळपासून संध्याकाळपर्यंत वर्ग, प्रयोगशाळा, शवविच्छेदन, नोट्स लिहिणे हा दिनक्रम त्यांच्यासाठी नित्याचा झाला। अमेरिकेतील थंड हवामान, कठीण अभ्यासक्रम आणि सततचा ताण यामुळे त्यांचे आरोग्य खालावू लागले। त्यांना वारंवार ताप येई, खोकला थांबेना। हे क्षयरोगाची सुरुवात होती, पण त्यावेळी त्यांनी आजाराला फारसे महत्त्व दिले नाही। माझं ध्येय मोठं आहे, आजारानं मला हरवायचं नाही, त्या ठामपणे म्हणायच्या। आनंदीबाईंना आपला अंतिम प्रबंध लिहायचा होता। त्यांनी ऑब्स्ट्रिक अमॉंग द आर्यन हिंदूज हा विषय मांडला। यात त्यांनी भारतीय समाजातील स्त्रियांच्या प्रसूतीसंबंधी पद्धती, परंपरा, अडचणी आणि त्यावर उपाय यांचा अभ्यास केला। हा प्रबंध अत्यंत महत्त्वाचा ठरला, कारण तो एका भारतीय स्त्रीने परदेशात लिहिलेला पहिला वैद्यकीय संशोधन प्रबंधक होता। 1886 साली आनंदीबाई जोशींना MD ही पदवी मिळाली। त्या क्षणी केवळ त्यांच्यासाठी नाही तर संपूर्ण भारतासाठी एक नवा इतिहास घडला। त्यांच्या या कामगिरीची बातमी भारतात पोहोचताच समाजात आश्चर्य आणि अभिमानाची लाट उसळली। अनेकांना विश्वास बसत नव्हता की एका भारतीय तरुणीने एवढ्या मोठ्या परदेशीय वैद्यकीय पदवी संपादन केली आहे। अमेरिकन वर्तमानपत्रांनी आनंदीबाईच्या यशावर स्तुतिपर लेख लिहिले। थिओडोसिया कार्पेंटर यांनी त्यांच्याबद्दल आपल्या मैत्रिणींना पत्र लिहून सांगितले, ही तरुण भारतीय स्त्री आमच्या देशासाठी प्रेरणा आहे। तिचं ध्येय केवळ स्वतःसाठी नाही तर लाखो स्त्रियांसाठी आहे। पदवी मिळाल्यानंतर आनंदीबाईची इच्छा होती की लगेच भारतात परत यावे आणि स्त्रियांसाठी खास रुग्णालय स्थापन करावे, पण त्यावेळी त्यांचे आरोग्य दिवसेंदिवस ढासळत होते। क्षयरोगाने त्यांना जखडून टाकले होते, तरीही त्यांचा आत्मविश्वास कमी झाला नाही। भारताकडे परतताना अकाली मृत्यू आणि समाजावर उमटलेला गहिरा ठसा। 1886 साली MD पदवी मिळाल्यानंतर आनंदीबाईचे स्वप्न होते की मी भारतात परत जाऊन स्त्रियांसाठी स्वतंत्र वैद्यकीय सेवा सुरू करेन। माझ्यासारख्या तरुण मातांना आणि मुलांना योग्य उपचार मिळाले पाहिजेत। आनंदीबाई भारतात परतल्या। संपूर्ण देशात त्यांच्या कामगिरीची चर्चा सुरू झाली। त्यांचे स्वागत करण्यात आले। वृत्तपत्रांनी त्यांच्यावर लेख प्रसिद्ध केले। त्यावेळी भारतातील समाजसुधारक व नेत्यांनी त्यांना प्रेरणेचा स्रोत मानले। मात्र त्यांच्या आरोग्याची स्थिती खूपच खालावली होती। क्षयरोगाने त्यांचे शरीर थकले होते। सततचा खोकला, अशक्तपणा आणि ताप यामुळे त्यांची तब्येत दिवसेंदिवस ढासळत होती। सर्वांच्या आशा अपेक्षा डोळ्यासमोर असताना 26 फेब्रुवारी 1887 रोजी पुण्यात आनंदीबाईंचे निधन झाले। वय होते केवळ 21 वर्ष। इतक्या कमी वयात त्यांचे जे कार्य करून दाखवले ते इतिहासात दुर्मिळ आहे। त्यांच्या मृत्यूने समाजाला मोठा धक्का बसला, पण त्याचबरोबर त्यांची आठवण कायमस्वरूपी प्रेरणादायी ठरली। भारतातील पहिल्या महिला डॉक्टर म्हणून आनंदीबाई जोशी यांचे नाव सुवर्ण अक्षरांनी कोरले गेले। त्यांच्या निधनानंतर अमेरिकन मैत्रीण थिओडोसिया कार्पेंटर यांनी त्यांच्यावर लेख प्रसिद्ध केले। भारतीय समाजात स्त्रियांना शिक्षण घेण्यासाठी नवी दारे खुली झाली। गोपाळरावांचा प्रयत्न व आनंदीबाईचा ध्येयवाद एकत्र येऊन भारतीय स्त्रीशक्तीला नवा उगम मिळाला। आनंदीबाई जोशींचा जीवन प्रवास जरी अल्पकाळाचा ठरला तरी त्यांचा वारसा शाश्वत आहे। त्यांच्या कार्याची दखल भारतात आणि परदेशात मोठ्या प्रमाणावर घेतली गेली। 1887 मध्ये आनंदीबाईच्या निधनानंतर अमेरिकन महिला थिओडोसिया कार्पेंटर यांनी त्यांच्या जीवनावर सविस्तर लेख लिहिले। त्यांनी सांगितले की आनंदीबाईचे ध्येय केवळ भारतीय स्त्रियांसाठी नव्हते तर जगातील सर्व स्त्रियांसाठी प्रेरणादायी आहे। भारतीय समाजसुधारकांनी त्यांना आदर्श मानले। त्यांच्या यशामुळे इतर तरुणींना शिक्षण घेण्यासाठी प्रेरणा मिळाली। पुण्यातील आनंदीबाई जोशी महिला रुग्णालय हे त्यांच्या स्मरणार्थ उभारले गेले। भारत सरकारने त्यांच्या स्मरणार्थ पोस्टल तिकीट जारी केले। अनेक ठिकाणी त्यांच्या नावाने स्मारक व शाळा उभारल्या गेल्या। मराठी रंगभूमीवर आणि चित्रपटातून त्यांचे जीवन अनेकदा दाखवले गेले। 2018 मध्ये आनंदी गोपाळ या मराठी चित्रपटाने त्यांची कथा पुन्हा जनमानसात पोहोचली। आनंदीबाई जोशी यांनी दाखवून दिले की स्त्रियांना संधी मिळाली तर त्या कोणतेही कार्य करून दाखवू शकतात। त्यांनी लाखो तरुणींना शिकण्याची प्रेरणा मिळाली।
आज भारतात हजारो महिला डॉक्टर कार्यरत आहेत. या प्रत्येकाच्या वाटचालीत आनंदीबाईचा एक अंश आहे. आनंदीबाई जोशींचे जीवन म्हणजे संघर्षाची शिदोरी, ध्येयाप्रती अढळ निष्ठा आणि स्त्रीशक्तीचे तेजस्वी प्रतीक. त्यांनी सिद्ध केले की वय, परिस्थिती किंवा समाजाचे बंधन हे काहीच महत्त्वाचे नसते. महत्त्वाचा असतो तो संकल्प आणि त्यांना साथ देणारा आत्मविश्वास. आनंदीबाई जोशी 21व्या वर्षी या जगातून निघून गेल्या, पण त्यांनी मागे ठेवलेला वारसा अमूल्य आहे. त्या भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर ठरल्या, ज्यांनी पुढील पिढ्यांना शिकवण्याचा, लढण्याचा आणि स्वप्न पूर्ण करण्याचा मार्ग दाखवला. आज त्यांचे नाव घेतले की अभिमानाने डोळे भरून येतात. त्या भारतीय स्त्रीशक्तीचे जाज्वल्य प्रतीक आहेत. अशी ही आनंदीबाई जोशी यांची ऐतिहासिक कथा आपण पाहिली. कथा आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.